ब्लिस्टर ब्लाइट बघितला टीचा. त्याचबरोबर जो रस्ट आहे तर कॉफी रस्ट, टी रस्ट आणि मँगो रस्ट हे अल्गीमुळे कॉज होणारे डिसीज कालच तुम्हाला सांगितले. तर आज आपण हा जो कॉफीचा रस्ट आहे तो बघणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे आहे पीपीटी ते आपण हे झालं. आता हा जो कॉफी रस्ट आहे जो काय म्हणता येईल त्याला हेमालिया वेस्टॅटिक्समुळे कॉज होतोय. त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो हेमिलिया वेस्टॅटिक्स. तर ते लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं बऱ्याच वेळा कॉफी रस्टचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो ट्रू ऑर फॉल्स असेल, मॅच द पेअर्स असेल किंवा फिलिंग द ब्लँक्स मध्ये असेल. तर त्याच्यावरती मायनर मध्ये हे क्रॉप येत असल्यामुळं तर मायनर क्वेश्चन याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह मध्ये येत असतोय. तर हा जो डिसीज आहे तर सुरुवातीला 1970 मध्ये ब्राझीलमध्ये पहिल्यांदा डिस्कवर केला गेला. त्याचबरोबर हा म्हणजे काय म्हणता येईल त्याला श्रीलंका आणि जावामध्ये 1800च्या शतकामध्ये इपिडेमिक फॉर्म मध्ये श्रीलंकामध्ये सिलॉनमध्ये असेल किंवा सेंट्रल अमेरिकेमध्ये असेल, जे त्याचबरोबर जे कॅरेबियन बेट आहेत त्याच्यामध्ये तो म्हणजे 2012 पर्यंत त्याचं जे इफेक्ट आहे किंवा त्याच्यावरती जो अटॅक झाला त्या कॉपीरसचा ते म्हणजे तिथपर्यंत रेकॉर्ड जे आहे ते आतापर्यंत म्हणजे मेन्शन केलं गेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अमेरिका असेल किंवा सिलॉनमध्ये असेल, मग इपिडेमिक फॉर्म मध्ये सिलॉनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा डिसीज आला. तर ते तुम्हाला ते सुद्धा विचारलं जातं की कुठं म्हणजे श्रीलंकेमध्ये किंवा श्रीलंकेमधलं ठिकाण विचारलं जाते सिलॉनमध्ये. तर हा मोठ्या प्रमाणामध्ये इपिडेमिक फॉर्म मध्ये कॉपीरस जो आहे तर त्याच्यावरती सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. त्याचबरोबर हा जो आहे हा सुरुवातीला बर्कली जो सायंटिस्ट आहे, बर्कली अँड ब्रूम ह्या सायंटिस्टने त्याचा रिपोर्ट केला गेला. त्याचबरोबर जे 5 मिलियन पाऊंड जे प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन त्याच्यामध्ये रिड्यूस झालेलं बघायला भेटते आपल्याला ह्या कॉपीरसमुळे. म्हणजे हा आपल्याकडं नसला तर इतर देशामध्ये खूप सिव्हिअर प्रमाणामध्ये हा डिसीज जो आहे तो दिसतोय. तर तितकंच त्याला महत्व आहे. आपल्याकडे एवढ्या काय मोठ्या प्रमाणामध्ये नसतोय आणि आलं तरी आपण म्हणजे इव्हन कुठला रस्ट असेल आपल्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केला जाणारा रस्ट असेल तर तो म्हणजे व्हीटवरचा रस्ट. बाकीचे रस्ट आपण एवढे काय हे करत नाही किंवा आपल्याकडे यील्ड वरती त्याचा काही इफेक्ट दिसत नाही, त्यामुळे आपण त्याच्यावरती तेवढं लक्ष देत नाही. परंतु हे बाहेरच्या देशामध्ये जे आहे तर तिकडं जो हा रस्ट येतोय त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतोय आणि आजही त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना म्हणजे काय म्हणते रेजिस्टन्स व्हरायटी वगैरे जे आहेत त्या काही सापडलेल्या नसतील. त्या कारणाने ते जे सापडले असतील तरी त्याच्या नवीन रेसेस फॉर्म होत आहेत, त्यामुळे त्याच्यावरती अटॅक हे आज तागायत चालू आहे आणि त्याच्यामुळे लॉस सुद्धा कंटिन्यू आहे. आता याच्यामध्ये जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो तर रुटीन सिम्पटम्स जे आहेत आपले स्मॉल पेल येलो स्पॉट्स ऑन अपर सरफेस ऑफ द लीव्स. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पानाची जी वरची बाजू असणार त्या वरच्या बाजूला पिवळ्या कलरचे छोटे छोटे टिपके दिसतील. ग्रॅज्युअली इन्क्रीज इन डायमीटर मासेस ऑफ ऑरेंज इरिडोस्पोर्स अपीअर्स ऑन द अंडर सरफेस. पानाची जी खालची बाजू आहे त्या पानाच्या खालच्या बाजूला तुम्हाला इरिडोस्पोर्स जे आहेत ते इरिडोस्पोर्स फॉर्म झालेले दिसतील. जर आपण हात खाली जर लावला तर तुमच्या बोटाला इरिडोस्पोर्स तिथं चिकटतील. म्हणजे कुठलाही रस्ट असेल तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस इरिडोस्पोर्स होतात त्यावेळेस तुम्ही हात जर खाली लावला तर तुम्हाला असं ते रस्टी कलरचे तुम्हाला इरिडोस्पोर्स जे आहेत ते हाताला लागतील. म्हणजे तांबेरा जसा असतो म्हणजे तांबूस कलर जसा असतो त्या पद्धतीने तुम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला जसं अष्टगंध जसा असतो त्या अष्टगंधासारखी तुम्हाला ती पावडर जी आहे पावडर तुमच्या हाताला लागेल. द फंगस कोरलेट थ्रू स्टोमॅटा रादर दॅन ब्रेकिंग थ्रू एपिडर्मिस ॲज मोस्ट रस्ट डूज. म्हणजे बाकीच्या रस्टमध्ये जसं त्याचं फॉर्मेशन होतंय स्पोरुलेशन जसं होतंय सेम इथं तेच होतंय. इट डज नॉट फॉर्म पुस्ट्यूल्स टिपिकली ऑफ मेनी रस्ट. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जे पुस्ट्यूल फॉर्मेशन जे आहे ते होत नाही बाकीच्या रस्ट सारखं. द पावडर लिजन्स ऑन द अंडरसाइड ऑफ द लिव्स कॅन बी ऑरेंज येलो टू रेड ऑरेंज इन कलर. म्हणजे पानाची खालची बाजू तुम्हाला जे सांगितलं ते ऑरेंज येलो किंवा रेड ऑरेंज कलर मध्ये बघायला भेटते. त्याचबरोबर याच्यामध्ये lesions can be developed on the lip. They concentrated along the margins. Centers of the spots dry and turn brown, while margins produce iridospores and lesions. Same तुम्हाला ते लक्षात येते बघितल्या. Early in the season, the first lesions usually appear on the lowermost leaves and the infection slowly spread in trees.
म्हणजे हे जो रस्ट जो पॅथोजन आहे, हा रस्ट पॅथोजन जो आहे तो हा काय म्हणता येईल आपल्याला, हायेस्ट शुगर लेविंग असल्यामुळं जी खालची पानं जी असतात त्या झाडाच्या खालच्या पानावरती सुरुवातीच्या स्टेजमध्ये अटॅक करतोय, आणि परत जशी जशी ती पानाची मॅच्युरिटी होत जाईल तसं वरच्या पानावरती अटॅक करत जातोय, आणि ते पूर्ण क्रॉप जे आहे ते कव्हर करत असतोय. तर याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता, हे पानावरती किंवा त्या बेरीज जे असतात त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला इथे इन्फेस्टेशन दिसतंय. हे पानावरती तुम्ही इथं बघू शकता. आता हे पानाच्या वरच्या बाजूला आहे, तसंच खालच्या बाजूला सुद्धा इन्फेस्टेशन असते. अतिशय आयडेंटिफिकेशनला सोपा असणारा डिसीज आहे. जसं पावडर मिल्ड्यू असतात तसंच हा रस्ट हा खूप सोपा आहे आयडेंटिफिकेशनला. दिसतं याच्या व्यतिरिक्त काय त्याला म्हणजे विषयच नाही तिथं. तुम्हाला हाताला पावडर लागली विर्डोस्कोरची, तांबूस कलरची, तर तो रस्टच असणार आहे. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा, क्वारंटाईन प्रॅक्टिसेस म्हणजे आपला डोमेस्टिक क्वारंटाईन असेल तर ते फॉलो करणं गरजेचं आहे. कारण जे सीड्स आपण एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये घेऊन जातो तर ते सीड्स बरोबर ते जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. देन मॅनेज सेट फॉर प्रिव्हेंटिंग ऑफ ड्यू फॉर्मेशन, म्हणजे जे दव तयार होते आणि त्याच्यामुळे जे ट्रान्सफॉर्मेशन होते, तर त्यासाठी आपल्याला जे काय म्हणता येईल त्याला, दव जे आहे ते जर आपल्याला हे करता आलं, मॅनेज करता आलं, तर ते म्हणजे जर तिथं मोठी झाडं जर असतील शेजारी तर ते मॅनेज होतंय, म्हणजे तेवढं त्या पद्धतीत त्याच्यावरती दव पडत नाही. त्यामुळं जो आपला डिसीज ट्रान्समिट होणार आहे एका प्लांट दुसऱ्या प्लांटमध्ये, तर ते प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं. त्याचबरोबर जे प्रूनिंग प्रॅक्टिसेस आहेत ते महत्वाचे आहेत. कारण प्रूनिंग नाही केलं आपण तर एका प्लांट कडून दुसऱ्या प्लांटकडे म्हणजे किंवा ते जेवढं त्याची राहील कॅनोपी जास्त राहिला आणि दोन प्लांट मध्ये अंतर कमी जर राहिलं तर हे ट्रान्सफर व्हायला सोपं जातं. त्यामुळे प्रूनिंग प्रॅक्टिसेस महत्वाचे आहेत. त्याचबरोबर जे काय फील्ड सॅनिटेशन वगैरे असेल, कारण ते फील्ड सॅनिटेशन केलं तर त्याचा ट्रान्सफर रेट कमी होणार आहे. त्याचबरोबर जे काही ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोन्युट्रिएंट्स असतील किंवा नायट्रोजन, फॉस्फरस आणि जे आपले पोटॅश फर्टिलायझर्स असतात, पोटॅश फॉर्म मध्ये जे फर्टिलायझर्स असतात त्याचा जर आपण ऍप्लिकेशन रेट जो आहे तो ऍप्लिकेशन रेट जर कमी केला तर आपल्याला याच्या डिसीज मध्ये रिडक्शन जे झालेलं आहे ते दिसतंय तिथं. त्याचबरोबर आपलं कोप्रॉजिक क्लोराइड असेल किंवा बोर्डेक्स मिक्सचर जर असेल तर त्याचा जर आपण स्प्रे घेतला 10 ते 15 दिवसाच्या इंटरव्हलनी, साधारणतः 3 ते 4 जर आपल्याला याच्या फवारणी घेता आल्या तर हे सुद्धा अतिशय उत्तम असे रिझल्ट दिसतात. कारण रस्ट मध्ये म्हणजे काल तुम्हाला मी म्हटलं की जसं की कुठले प्लांटेशन क्रॉप असतील तर तिथे तुम्ही सरळ कॉक्रोचिक क्लोराइड आणि बोर्डेक्स मिक्सचरचा स्प्रे जर घेतला तर म्हणजे साधारणतः 80% डिसीज तर आपण कंट्रोल करू शकतो. तर जे काही प्लांटेशन क्रॉप आहेत त्यामध्ये ह्या पद्धतीने गेलं तर काही हरकत नाही. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये M45 म्हणजे मँकोजेब जे आहे 0.25% असेल तर ते 0.25% म्हणजे साधारणतः आपण 2.5 ग्रॅम जर आपण पर लिटरसाठी जर ऍप्लिकेशन केलं आणि ते 10 ते 15 दिवसापर्यंत 15 दिवसाच्या इंटरव्हलनी 3 फवारण्या जर घेतल्या तर चांगले रिझल्ट बघायला भेटतील आपल्याला. त्याचबरोबर ट्रायडेमॉर्प असेल किंवा प्रोपिकेनेझॉल असेल तर हे प्रोपिकेनेझॉल जे आहे ते हे म्हणजे हायर फंजिसाइड्स आहेत, त्याचबरोबर सिस्टेमिक फंजिसाइड आहेत. तर हे जे आहे ते हे घेत असताना याचं प्रमाण जे आहे ते 0.1% म्हटले, तर तिथं जे प्रोपिकेनेझॉल असेल किंवा ट्रायडेमिफॉन असेल तर हे 0.1% म्हणजे साधारणतः आपल्याला पावडर फॉर्म मध्ये हे आता काही लिक्विड मध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर 1 ml पर लिटर साठी आपल्याला स्प्रे साठी घ्यायचं आहे. जनरली शेतकरी काय करतात की प्रमाण वाढवतात. जर प्रमाण वाढवलं म्हणजे ते आपल्याला काय सांगितलंय 1 ml सांगितले तर ते 1 ml जर तुम्ही 1.5 ml किंवा 2 ml पर्यंत जरी गेला तरी त्याचे जे काय आपल्याला हार्मफुल इफेक्ट आहेत ते बघायला भेटतात. हार्मफुल इफेक्ट म्हणजे दुसरं काय होणार नाही तर ती पानं जळल्यासारखे होतात, स्कॉर्चिंग होतं. साधारणतः 15 दिवसापर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिकव्हरी भेटत नाही. त्यामुळे जे प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे ते दिलं जात नाही. आणि आजची वाईट परिस्थिती अशी आहे की काय असतंय, कुठलेही कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो त्याच्यामध्ये ते कृषी सेवा केंद्रवाल्याच प्रॉपर माहित नसते की काय सांगायचं नेमकं कॉन्सन्ट्रेशन काय आहे. आता तुम्ही जर कुठल्या एखाद्या विडीसाईड जरी गेला तर तुम्हाला सांगितलं जातं की 2,4-D किती घ्यायचं, 2,4-D घे 150 मिली घे, 200 मिली घे. किंवा तुम्ही तुमचं ग्लायफोसेट मारायला गेला किती घे 200 मिली, रिकमेंडेड किती आहे आपण बघतो का. तर हे तुम्ही म्हणजे याचा अभ्यास तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. 0.25% म्हणजे काय, 0.1% म्हणजे काय, हे तुम्ही लक्षात घ्या तिथं. त्याचं ऍप्लिकेशन रेट काय आहे बघा. आता बरेचसे शेतकरी विचार येतात ते प्रोपिकॅनॉल असेल किंवा हेक्झिकॉनझोल असेल तर तो दुकानदार सांगताना सांगतो की पंपाला 7.5 मिली घ्या, 8 मिली घ्या.
ऍक्च्युअल रिकमेंडेड काय आहे 0.1% आहे. तर 0.1% म्हणजे काय, 1 मिली सांगितलं. 1 मिली म्हणजे काय, तुमचा 20 लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही 20 मिली घेतलं पाहिजे. मग तुमच्या 20 लिटरच्या पंपामध्ये जर तुम्ही 7.5 मिली घेतलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला तिथे दिसणार नाही. रिझल्ट काय दिसणार नाहीत, तर तुम्हाला त्याचं जे डिसीज इंटेन्सिटी जी आहे ती तुम्हाला तिथे कुठल्याही प्रमाणात म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, जिथं आपल्याला 100% रिझल्ट भेटायला पाहिजे तिथं 30 ते 40% रिझल्ट भेटतो. मग तो 30 ते 40% थांबला, परंतु राहिलेला 60% जो आहे तो आहेच ना तिथे शेतामध्ये. तर ते थांबवण्यासाठी प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनची फंजिसाइड्स ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. फंजिसाइड्स असू देत, तुमचे इन्सेक्टिसाइड्स असू देत, त्याचबरोबर तुमचे कुठल्याही प्रकारचे तुमचे हार्बिसाइड्स असू देत, तर त्याचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बघून घ्या. विनाकारण तुम्हाला जर ग्लायफोसेट सांगितलं असेल, तुम्हाला तुमचं जे पंप आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की लिटरसाठी 5 मिली तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे, म्हणजे 0.5% अप्लाय करायचं ग्लायफोसेट. जे तुमचं 40% असेल किंवा आता जे साल्ट मध्ये तुमचं ऍड करून 54% येते आता ग्लायफोसेट. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते 0.5% सांगितलं, म्हणजे तुमचं पंपाला 100 मिली आहे. वापरताना आपल्याला आपण किती वापरतो, हे 200 मिली. लक्षात येते का? तर हे तुम्ही तिथं बघणं गरजेचं आहे. ते आता ग्लायफोसेट तुमचं मिरा 71 म्हणून येतं, तर ते किती मार पंपाला पडेल, लगेच रिझल्ट आहे, कडक रिझल्ट आहे. कडक रिझल्ट आहे सगळं खरं आहे, पण आपण हे एन्व्हायरमेंट किती त्याला डिस्ट्रॉय करत चाललो हे लक्षात घ्या तिथं. त्यामुळे तुम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन, कुठलंही फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हार्बिसाइड, सगळ्या गोष्टींचं कॉन्सन्ट्रेशन जर माहीत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती जो कंटेंट आहे तो कंटेंट तुम्ही गुगलवरती टाकला आणि सर्च केलं तर तुम्हाला लगेच सापडते किती पर्सेंट ते अप्लाय करायचं. मग अप्लाय करायचं किती पर्सेंट हे लक्षात येत नाही आपल्याला, तिथं 0.1% गेलेलं असते. 0.1% म्हणजे काय, तर तुमचं 1 ml किंवा 1 ग्रॅम जे आहे ते एका लिटरसाठी ते वापरायचं आहे. तिथं चुकीने असं करू नका की 1.1% म्हणजे 1 ग्रॅम एका पंपाला, असं करू नका. ते तुम्हाला एका लिटरसाठी दिलेलं आहे, ते लक्षात घ्या. 0.25% म्हणजे काय, 2.5 ग्रॅम तुमच्या प्रति लिटरसाठी ते प्रमाण दिलेलं आहे. तुम्ही 2.5 ग्रॅम प्रति पंप कधीही सांगू नका, लक्षात घ्या. तर तुमचा पंप किती लिटरचा आहे, ऍव्हरेज 15 ते 20 लिटर जास्त, 20 लिटरपेक्षा जास्त पंप नसतो. ज्यावेळेस ड्रेंचिंग करायचं असते त्यावेळेस तुम्ही ते मग पाण्यावरती सांगायचं. तुमचं 200 लिटर पाणी आहे, 200 लिटर पाण्यासाठी किती लागेल, 200 लिटर पाण्यासाठी जर मॅन्कोजेब किंवा M45 आहे तर ते M45 किती घ्यावं लागेल, तर अर्धा किलो घ्यावं लागेल. मग अर्धा किलोपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन जर त्याचं तिथे ऍड केलं गेलं तर त्याचे तुम्हाला हजार्डस रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतात, त्याच्यामध्ये स्कॉर्चिंग येतं. तर हे लक्षात घेत जा. त्याचबरोबर बऱ्याचशा चुकी अनावधानानं होत असतात आपल्याकडून, तर ते तुम्ही तिथं बघून घेतलेलं आहे. उदाहरणच द्यायचं गेलं तर माझ्याकडून यावेळेस म्हणजे आत्ताच काय म्हणता येईल, या वर्षीच ज्यावेळेस याच्यावरती स्प्रे घेत होतो मी, राईसवरती एक स्प्रे घेत होतो, त्याच्यामध्ये मला जिब्रेलिक ऍसिडचा स्प्रे घ्यायचा होता. तर जिब्रेलिक ऍसिड जे असते ती साधारणतः 1 ग्रॅम जे येते, 1 ग्रॅम आपण 1 ग्रॅम कॉन्सन्ट्रेशन 60 लिटर पाण्यामध्ये यूज करायचं. त्या लक्षात घ्या, इथं 1 ग्रॅम कॉन्सन्ट्रेशन 60 लिटर पाण्यामध्ये, 50 ते 60 लिटर. तर आपण ते 50 ते 60 लिटर पाण्यामध्ये म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड यूज करायचं असते. तर ते माझ्याकडून दोन काय म्हणता येईल त्याला, जे 2.5 ग्रॅम जे आहे ते 2.5 ग्रॅम जे आहे ते साधारणतः 50 लिटर पाण्यामध्ये टाकलं गेलं. कशामुळं, तर ती जी पाऊच होता तो पाऊच म्हणजे नजर चुकीनं, म्हणजे चूक झाली ते चूकच आहे, म्हणजे तुमच्याकडून अशा चुका होऊ नयेत म्हणून माझी चूक तुमच्याबरोबर मी शेअर करतोय की जे 1 ग्रॅमचं प्रमाण 2.5 ग्रॅम, पाऊच 1 ग्रॅमचा असतोय तर तो पाऊच मी 1 ग्रॅमचा समजूनच ते ऍड केलं गेलं, पण ऍक्च्युअल होता तो 2.5 ग्रॅमचा. तर जे तुमचे जे काही फील्ड क्रॉप असतात त्या फील्ड क्रॉप मध्ये इतका इफेक्टिव्ह आहे, शक्यतो अप्लाय करण्यापूर्वी कन्सल्ट करा तुम्ही प्रॉपर. ते जे काही कुणाकडून तुम्ही काय म्हणता येईल ज्याला सांगताय किंवा तुम्ही स्वतः अप्लाय करत असाल तर त्याचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन किती असावं हे जरूर विचारून एकदा घ्या आणि मगच त्याच्या ऍप्लिकेशनसाठी जावं. आता माझ्याकडून चुकीनं ते टाकलं गेलं, परंतु चुकीनं टाकलं गेल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला साधारणतः एक 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठलेही फील्ड क्रॉप असेल तर इतकी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होती त्याची, इतकी म्हणजे सांगता येईल तुम्हाला 2.5 फुटापर्यंत, म्हणजे साधारणतः तुमचं 50 ते 55 सेंटीमीटर कमीत कमी ग्रोथ तुमची 15 दिवसामध्ये फील्ड क्रॉप मध्ये झालेली बघायला भेटते.
तर ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यामुळे तिथे तुमचं इल्ड लॉस होऊ शकतं. परंतु आता कसं आहे, मला त्यातलं नॉलेज होतं की बाबा झालं एक्सेस, ठीक आहे, मग काय करायचं. तर त्याच्यावरती जे वाढ थांबवण्यासाठी जे आपल्याकडे ग्रोथ रिटार्डंट भेटतात, ते ग्रोथ रिटार्डंटचा मी 15 दिवसांनी स्प्रे घेतला आणि त्याची वाढ कंट्रोलमध्ये आणली. परंतु आता हे काय करतं, तुमचं जी ब्रेसिक जे आहे ते तुमचं सेल डिव्हिजनचं काम करतं. मग सेल डिव्हिजनचं काम करत असताना तुमची रूट लेंथ वाढते. रूट लेंथ वाढल्यामुळे तुमचं अपटेक प्लांटचा जो आहे तो वाढतो. म्हणजे जमिनीमध्ये जे काय तुमच्या जेवढं काय जास्त प्रमाणामध्ये असेल तितक्या जास्त प्रमाणामध्ये तुमचा तो प्रॉपरती इफेक्ट दिसत असतोय. म्हणजे जर तुम्ही शेतामध्ये जास्त ती फर्टिलायझर्स असतील किंवा तुमचं जे काय तुम्ही शेणखत असेल किंवा बाकी इतर खतं काय घातली असतील, तर ते तुमचं जितके जास्त प्रमाणामध्ये असेल तितका हजार्डस रिझल्ट तिथे तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तिथं प्रॉपर कळणं गरजेचं आहे. आता बरेच आता सांगताना काय करतात की दुकानदार सांगताना सांगून सांगून काय सांगणार आहे तुम्हाला की बाबा काय म्हणता येईल, आता जसं तुम्हाला M45चं उदाहरण सांगितलं, M45 मध्ये ते सांगणार तुम्हाला हे अर्धा किलो आहे, अर्धा किलो तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. मग आपल्याला साधारणतः माहिती पाहिजे की पंप साधारण 20 लिटरचा किंवा 15 लिटरचा असतो. मग किती पंप होतील, 10 पंप होतील किंवा 15 लिटरचा असतील तर 12-13 पंप होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे की हे असं असं कॉन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये अजून बरंच कन्फ्युजन होतंय. बऱ्याच वेळा प्रमाण जास्तच वापरलं जातं. म्हणजे खूप कमी वेळा असं आहे की म्हणजे दुकानदारांनी जरा घाय घातली की नाही बाबा हे आता टिल्ट आहे समजा, तर टिल्ट म्हणजे आपण जे काय म्हणतो त्याला हेक्झाकोनाझोल आहे. तर हेक्झाकोनाझोल आहे तर तुम्ही हे 0.05% ते सांगतात वापरायला, परंतु त्याचा मग तेवढा रिझल्ट दिसत नाही. त्यासाठी 0.1% म्हणजे 1 ml तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता कुठल्या कंपनीचा प्रचार करण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही स्वतः घरी कुठलीही इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल, फंजिसाइड असेल, तर जे ब्रँड असतात ते आता तुम्ही बघताय, तुम्ही स्वतःसाठी ज्यावेळेस ब्रँड वापरताय त्यावेळेस औषधं वापरत असताना सुद्धा तुम्ही तिथं तिथं ब्रँड बघणं गरजेचं आहे. खतं वापरत असताना ते ब्रँड बघणं गरजेचं आहे. का गरज आहे, तर ब्रँडमध्ये काय असते त्याची क्वालिटी जी आहे, क्वालिटी अनालिसिस तिथे केली गेलेली असते. इतर जे तुमची कुठलीही बुरशीनाशके असतील, तणनाशक असतील किंवा तुमची कीटकनाशक असतील, तर त्या कंपनीचं नाव जे आहे ते का महत्वाचं असते, कारण त्यांना क्वालिटी मेंटेन ठेवायची असते, त्यांचं नाव जे तयार झालेलं आहे ते ठेवायचं असते. तर ज्यावेळेस तुम्ही हे वापरताय त्यावेळेस चांगल्या कंपनी ज्या असतील, सिंजेंट असेल, वायर असेल, तर अशा कंपनीचं वापरा, जेणेकरून लोकल कंपन्यांचं काय रिझल्ट येत नाहीत असं नाही. रिझल्ट येतात परंतु त्यांची क्वालिटी किंवा आपल्याला माहित नसते. मग आपल्याला माहित काय, तर ह्या बाबा नावाजलेल्या कंपन्या, तर त्याचा वापर काय हरकत नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही ते वापर करणं गरजेचं आहे. आता इथे जर आपण बायोलॉजिकल कंट्रोल घेतलं तर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये सुडोमॉनास असेल, व्हर्टिसिलियम असेल किंवा बॅसिलस असेल, तर हे जे बायोलॉजिकल कंट्रोल जे आहेत तर त्याचा यूज केला तर आपल्याला इथं थोड्याशा प्रमाणामध्ये डिसीज रिड्यूस झालेला बघायला भेटतो, थोड्याशा मध्ये. ठीक आहे. तर हे या गोष्टी कशा आहेत की आपण अगोदर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. तर ते त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, आपले हे जे काय बायो कंट्रोल एजंट्स आहेत ते प्लांटमध्ये डिफेन्स सिस्टीम किंवा डिफेन्स मेकॅनिझम जे ते ऍक्टिव्हेट करत असतात. अदरवाईज जर ऑन द स्पॉट जर आपण काढायला गेलो, म्हणजे ताण लागल्यानंतर अन्न म्हणतात त्या पद्धतीने जर असलं काय करायला गेलो तर तिथं ते चालत नाही बायोलॉजिकल कंट्रोल. तिथं तुम्हाला ताण लागल्यानंतर तुम्हाला फंजिसाइडच द्यायचं आहे, ते पण हायर कॉन्सन्ट्रेशनचं फंजिसाइड द्यावं लागतं, नाहीतर ते थांबत नाही. म्हणजे तुम्हाला आता जर शेतामध्ये गेला तर तुम्ही राईस मध्ये बघितलं असेल तर पैकी तुम्हाला जो फेल्समटचा अटॅक असेल किंवा ब्लास्ट असेल, जर जी ग्रेन फॉर्मेशन व्हायला लागले तर त्या ग्रेन्स वरती तुम्हाला बऱ्यापैकी ते स्पॉट्स तुम्हाला बघायला भेटतील. मग तिथं तुम्ही कुठलेही बायो कंट्रोल एजंट वापरून चालणार नाही, कारण राहिला तुमचा म्हणजे ते मॅच्युरिटी व्हायला किती लागणार आहे, 1 महिन्याभरात ते मॅच्युअर होणार. तिथं तुमचं हे बायो कंट्रोल एजंट काम करायला वेळ जाणार, त्यामुळे इथं तुम्हाला कुठलेही फंजिसाइड्स अप्लाय करावं लागतं. तर अशा पद्धतीने प्लांटची तुमच्या क्रॉपची काय स्टेज आहे, कुठल्या स्टेजला काय दिलं पाहिजे, तुमची कुठलेही असू द्या, बुरशीनाशक असू द्या, कीटकनाशक असू द्या, तर तुम्ही आता हे थोडं थोडं माहिती करून घ्या, जाणून घ्या. कमीत कमी आपल्याला 10 बुरशीनाशकाची नावं माहित पाहिजे, 10 कीटकनाशकांची नावं माहित पाहिजे. बरं, हे बुरशीनाशक आहे, मग ही सिस्टमिक कुठला डिसीज आहे, तुमचं इन्फेक्शियस डिसीजेस कुठले, तुमचं प्रोटेक्टिव्ह फंजिसाइड्स कुठले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या पाहिजेत, जेणेकरून ते तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन करता येईल. नाहीतर डिसीज कुठला आहे नाही
किंवा आता तुम्ही जर हर्बिसाइड अप्लाय करत असाल तर ते क्रॉप कुठल्या कुठल्या क्रॉपमध्ये कुठले अप्लाय करतोय, कुठल्या क्रॉपमध्ये त्याचे इफेक्ट्स तुम्हाला म्हणजे ते जर समजा तुम्ही 2,4-D वगैरे ऍड करत असाल तर ते दुसऱ्या क्रॉपवरती काय अटॅक करू शकतो. तर ह्या गोष्टी किंवा बारकाव्याच्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही आता जाणून घ्यायला तुमच्या जवळ आले. आपली आपल्याला बारकाव्याच्या माहिती असतील ते खूप मोठं उद्योग आहे. ऍक्च्युली तुम्हाला शेती असते किंवा तुमचे शेअर बाजार करत असतात तर तुम्ही थोडं लक्ष घातलं तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित होऊन जातात. त्यामुळे विशेष करण्याची काही गरज नाही. थोडंफार ठीक आहे. तर आता कोण प्रेझेंटेशन करतोय आज? आता विषय काय होतो इथं लक्षात घ्या. तुम्हाला सांगतोय त्यावेळेस तुम्हाला जर हे करता येत नसेल तर परत मी काय म्हणणार हे कर ते कर किंवा मग माझी मग पहिली नाही मी तुमच्या सोयीचं काय केलं तुम्हाला सगळ्यांना तुमचे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे स्लॉट करून दिले आणि सांगितलं की बाबा या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन करा. सर हॅलो हा सर, आदिती जाधव, डिस्ट्रिक्ट ऑफ सोरगाव. कर ना, तुला शेअर करता येते ना? होस्ट केल्याशिवाय नाही सर शेअर करता येतं. बरोबर, ते तुम्हाला याच्यामध्ये केलं होतं मी काल, त्या याच्यामध्ये जाऊन शेअर करता येते बघा बरं. बरं ठीक आहे. बरोबर. दिसते का सर स्क्रीन? हा दिसते. Today we will discuss about diseases of sorghum. In that case, first we will discuss about smut. Smut is an important disease of sorghum. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा स्मट हा एक इम्पॉर्टंट डिसीज आहे आणि स्मटचे 4 टाइप्स आहेत ते आपण 1 by 1 डिस्कस करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ग्रेन स्मट, सेकंड लूज स्मट, थर्ड हेड स्मट अँड फोर्थ लॉंग स्मट.
First, grain smut. It is also known as kernel smut or covered smut or short smut. Causal organism, Poriforium sorghii. Symptoms, it becomes apparent at the time of grain formation. जर स्मट बद्दल आपण बघितलं तर डिसीजचे सिम्पटम्स आपल्याला इयर हेड फॉर्मेशन किंवा ग्रेन डेव्हलपमेंट पासून दिसून येतात. त्याच्या अगोदर कोणतेही सिम्पटम्स ऑब्झर्व होत नाहीत. So individual grains are replaced by smut spory or over entire inflorescence. जर ग्रेन स्मटचं आपण लक्षात घेतलं तर एक प्रत्येकी ग्रेन असतो तो स्मट स्टोरी मध्ये डेव्हलप होतो. एंटायर इन्फ्लोरसन्स काही स्टोरी मध्ये कन्वर्जन होत नाही. स्टोरी आर व्हाईट टू ग्रे कलर्ड अँड कवर्ड विथ टफ व्हाईट क्रीमी टू लाईट ब्राऊन स्किन पेरिडियम. ज्या स्टोरी असतात ग्रेन्स असतात इन्फेक्टेड झालेले ते टफ व्हाईट क्रीमी किंवा लाईट ब्राऊन स्किनने कवर्ड झालेले असतात. यालाच आपण पेरिडियम म्हणतो. आणि ते अनब्रोकन असतात अप टू थ्रेशिंग. म्हणजे ज्यावेळेस थ्रेशिंग होतं त्यावेळेस ते ब्रेक होऊ शकतात किंवा रप्चर होऊ शकतात. समटाइम्स स्टॅमेन्स मे डेव्हलप नॉर्मली प्रोट्रुडिंग आउट ऑफ सोरस. म्हणजे सोरस मधून कधी कधी स्टॅमेन्स सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. रटून क्रॉप्स एक्झिबिट हायर डिसीज इन्सिडन्स. जर आपण सोरगमचं रटुनिंग करत असू किंवा रटून क्रॉप घेत असू तर ग्रेन स्मटचा इन्सिडन्स आपल्याला जास्त दिसून येतो. डिसीज इज एक्सटर्नली सीडबॉर्न अँड सीडलिंग इन्फेक्शन टेक्स प्लेस. जर आपण इन्फेक्टेड सीड्स वापरले तर सीडलिंग पासून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन दिसून येतं. मोस्ट ऑफ दी सगळे स्मट हे सीडबॉर्न आहेत. Mycelium becomes systemic and occupies meristematic tissue. In this image, we can see the condition is individual grain is replaced by sorous body, but it is not elongated. If it gets ruptured, the black powder is seen. No total grain is developed. In case of heavy vine, it can be spread from one plant to the another plant. Etiology. The wall of sorus composed almost entirely fungal tissue in longer sori and small sori more at host tissue present. Inside sorus is a central hard columella extending from base to apex. Sorus मध्ये hard columella present असतो बेस पासून अपेक्स पर्यंत. It represents remnants of host tissue is made up of the parenchyma and vascular elements. ते सोरी vascular elements पासून बनलेले असते. Four-celled promycelium is formed, giving off sporidia intercalary and terminally. Disease cycle. Disease is externally seed-borne and seedling infection takes place at pre-emergent stage. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण इन्फेक्टेड सीड्स वापरले तर आपल्याला सीडलिंग फॉर्मेशनच्या वेळेस किंवा सीडलिंग स्टेजला इन्फेक्शन दिसून येतं प्री इमर्जन्स स्टेजला. Mycelium becomes systematic and occupies meristematic tissue, keeping pace with growing point of the host. जास्तीत जास्त इन्फेक्शन आपल्याला होस्टच्या ग्रोईंग पॉइंटला दिसून येतं. या डिसीजच्या मॅनेजमेंटसाठी आपण रेजिस्टंट व्हरायटी यूज करायचे. PJ7K, PJ23K and NADA are the resistant varieties. Treatment with sulfur at the rate 4 gram per kg and thiram at the rate 3 gram per kg of seeds. थायरम किंवा कार्बनडेझम सारखे फंजिसाइड्स आपण यूज करू शकतो. सम व्हरायटीज कमिंग अंडर द ग्रुप ऑफ द सोरगम मिलो शांटुंग हॅव बीन फाउंड फॉर रेजिस्टंट जीन्स. सोरगम मिलो सारख्या ज्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये रेजिस्टंट जीन्स आहेत ज्या या डिसीजला रिस्ट्रिक्ट करू शकतात. सेकंड डिसीज लूज स्मट. त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे स्पोरिसोरियम क्रुएंटम. Symptoms: infected plant often show increased tillering. Inflorescence is characteristically loose and with hypertrophy of blooms and often spikelets. Normally, all florets of infected head are smutted and sori can also occur on rachis and branches of inflorescence. As peridia of sori normally rupture prior to head emergence, they are rarely seen. लूज स्मट मध्ये काय होतं रॅचेस डेव्हलप होतात म्हणजे ब्लॅक स्टोरी मध्ये
पूर्ण जो एअर हेड असतो तो ब्लॅक स्टोरीमध्ये कन्व्हर्जन होतं आणि तो लूजली अटॅच असतो स्टॉकला. त्यामुळे ज्यावेळेस जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हवा दिसून येते त्यावेळेस ते ब्लॅक कलरचे स्टोरीज हवेमुळे जमिनीवरती पडतात आणि स्टॉक फक्त रिमेन राहतो आणि यामुळे यील्ड वरती आपल्याला इन्फेस्टेशन दिसून येतं. त्याचबरोबर यील्ड लॉसेस पण खूप होतात. Etiology: Chlamydospores are round and shortly elliptical, darker brown than Poriforium sorgi, while minute acuminate walls and 3 to 10 micrometer diameter. They germinate to form four-celled promycelium with laterally borne sporidia. At lower temperature, sporidia are formed and at higher temperature, promycelium is formed. म्हणजे जर टेम्परेचर लोअर असेल तर स्पोरिडिया फॉर्म होतात आणि हायर टेम्परेचरला प्रोमायसिलियम फॉर्म होतात आणि प्रोमायसिलियम मे डेव्हलप इनटू ब्रांच्ड और अनब्रांच्ड हायपी. स्पोर्स कॅन व्हायबल अप टू 4 years. या डिसीजचे स्पोर्स 4 years पर्यंत व्हायबल राहू शकतात. इमेज मध्ये आपण बघू शकतो की पूर्ण इयर हेड जो आहे त्याचं कन्व्हर्जन स्टोरीमध्ये झालेलं असतं आणि ते स्टॉकला लूजली अटॅच्ड असतं. त्यामुळे हवेमुळे ते खाली पडलं तर फक्त सोरसच राहतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स याच्यामुळे इन्फेक्शन बाकीच्या फील्ड मधल्या किंवा इतर क्रॉप्सला सुद्धा होतं. परपेच्युएशन: डिसीज इज एक्सटर्नली सीड बॉर्न. सीड इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन. Infection of seedling at the time of seed germination and before germination, emergence through radical through infection होतं seedlingsला. Mesocotyle or epicotyle then becomes systemic, causing smutting ovaries at the time of earhead formation. Earhead formation च्या वेळेस smutting of ovaries दिसून येतं. Management: seed treatment with sulfur 4 gram per kg or Thiram at the rate 3 gram per kg. Resistant varieties: T29, T1, PJ7K, PJ23K. Cut smutted, next one, cut smutted ear head in cloth bag and deep in boiling water. हा मेकॅनिकल कंट्रोल आहे. Follow crop rotation. Use disease free seeds. क्रॉप रोटेशन का करायचं? कारण जर ह्या वर्षी इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याचा होस्ट 4 year पर्यंत तरी व्हायबल राहू शकतो, म्हणून क्रॉप रोटेशन करायचं जेणेकरून तो होस्ट डिस्ट्रॉय व्हायला मदत होते. थर्ड वन, हेड स्मट ऑफ जॉर, कॉझल ऑर्गॅनिझम, पोरिसोरियम रिलियानम. सिम्पटम्स: हेड इज मोस्टली और कम्प्लीटली, समटाइम्स पार्शियली covered by whitish gray membrane. Peridium of fungal tissue. Peridium ruptures before head emergence from boot leaf of host to expose mass of brown powder. Peridium जेव्हा रप्चर होतं त्यावेळेस बूट लीफ ऑफ होस्ट पासून ब्राउन कलरची पावडर रप्चर होते आणि फॉर्म होते. लॉंग थिन dark colored filaments which are vascular bundles of infected head are embedded in powdery mass. म्हणजे त्या इयर हेड वरती लॉंग थिन आणि डार्क कलरचे फिलामेंट तयार होतात आणि ते फिलामेंट हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसून येतात. त्यामुळे लोकली त्या स्ट्रक्चर्सला झिपरी और केसाळकणी असं लोकली बोललं जातं. Pores are blown away exposing dark filaments. म्हणजे हवेमुळे ते ब्लोन पण होतात. In this smut, usually entire air is transmitted, where as in other smuts, individual florets are infected. हेड स्मट मध्ये पूर्ण इयर हेड हा डॅमेज होतो आणि बाकीच्या स्मट मध्ये जर बघितलं तर 1 by 1 ग्रेन वरतीच फक्त इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. Etiology: pores are reddish brown to black, finely acuminate, irregular to spherical, and 9 to 12 micrometer. Pores retain viability for 2 years. Pores 2 years साठी viable असतात. Major source of infection is through soil-borne inoculum. First of all, primary source of infection soil-borne inoculum पासून होतं. Therefore, the disease is mainly soil-borne. In image, we can see head smut of jowar. Management: long crop rotation, use of resistant varieties, deep ploughing after crop harvest, destruction of affected heads by collection in cloth bags
and killing of inoculum by dipping in boiled water or by burning. Seedling disinfection with Thiram at the rate 0.3% prevents seedling infection. म्हणजे seedling disinfection करण्यासाठी आपण थायरमचा स्प्रे सुद्धा घेऊ शकतो. For long smut of Joer, causal organism Tolisporium ehrenbergi. Symptoms: the sori are cylindrical, elongate, singly covering membrane peridium, usually membrane intact until broken mechanically, releasing black mass of spores. म्हणजे जोपर्यंत सोरीवरचं पेरिडियमवरचं कव्हरिंग आहे ते तुटत नाही तोपर्यंत त्यातून ब्लॅक मास ऑफ स्पोर्स बाहेर येत नाही. द सोर्स आर कन्सिडरेबली लॉंगर अँड वायडर दॅन ग्रेन स्मट. ग्रेन स्मट पेक्षा ह्याच्यात सोरी लॉंगर आणि वायडर असतात. इटिओलॉजी: द स्पोर रिमेन फर्मली इन युनायटेड बॉल. बॉल लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये स्पोर्स तयार झालेले असतात. Expose the surface of spores are covered by flattened insulation. In other words, walls of peripheral spores in spore balls are warty. Disease is airborne and infection takes place by means of sporidia. Primary source of infection हा sporidia through होतो आणि disease हा airborne आहे. Which enter floral parts. म्हणजे ज्या स्पोरिडिया फॉर्म होतात त्या फ्लोरल पार्ट्स मध्ये एंटर होतात. प्रोड्युसिंग सोरी अबाउट 12 to 15 days later. म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजला स्पोरिडिया प्रोड्यूस होतात आणि त्या फ्लोरल पार्ट्स मध्ये एंटर होतात आणि त्याच्यानंतर 12 ते 15 दिवसानंतर ओव्हरीचं ट्रान्समिशन सोरीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. एअरबॉर्न कोनेडिया कॉजेस प्रायमरी इन्फेक्शन. Primary infection of long smut is due to airborne conedia. A Telutus spores may remain viable for 2 years in soil, produce airborne sporidia, florid infection or basidius spores. म्हणजे टेल्युटस स्पोर्स जे फॉर्म होतात ते 2 वर्षासाठी तरी व्हायबल राहतात आणि त्याच्यामधून एअरबॉर्न स्पोरिडिया फॉर्म होतात आणि ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज येते त्यावेळेस फ्लोरल इन्फेक्शन आपल्याला दिसून येतं थ्रू बॅसिडियोस्पोर्स. आपण इमेज मध्ये पाहू शकतो की ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन सोरीमध्ये झालेलं आहे. मॅनेजमेंट: अर्ली सोइंग मे एस्केप डिसीज फ्रॉम नॉन सिंक्रोनायझिंग फ्लावरिंग विथ स्पोरिडियल रिलीफ. म्हणजे जर आपण अर्ली सोइंग केलं क्रॉपचं तर मग आपण थोड्याफार प्रमाणामध्ये फ्लावरिंग पासून स्पोरिडियल रिलीफ वाचवू शकतो किंवा स्टॉप करू शकतो. क्रॉप रोटेशन परफॉर्म करायचं. Use resistant varieties. Next one, fifth disease, anthracnose or red leaf spot. Causal organism Caletotrichum graminicola. आतापर्यंत भरपूर आपण ॲग्रोनॉमिक आणि हॉर्टिकल्चर क्रॉपचं कल्टिवेशन पाहिलेलं आहे. अँथ्रॅक्नोज हा एक कॉमन डिसीज आहे जो प्रत्येक क्रॉपवरती आपल्याला ऑब्झर्व होतो. त्याचे सिम्पटम: द फंगस कॉजेस लीफ स्पॉट अँड स्टॉक रॉट. म्हणजे अँथ्रॅक्नोज हा एक असा डिसीज आहे जो पूर्ण प्लांट वरती आपले सिम्पटम्स दाखवतो. म्हणजे लिव्ज वरती त्याचे रेड लिप स्पॉट दिसून येतात. तसेच स्टॉक रॉट वरती रेड रॉट किंवा रॉटिंग सुद्धा होतं. डिसीज अपियर्स ॲज स्मॉल रेड कलर स्पॉट्स ऑन बोथ सरफेस ऑफ लिव्ज. म्हणजे अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस दोन्ही साईडला आपल्याला अँथ्रॅक्नोजचे स्पॉट दिसून येतात. द सेंटर ऑफ स्पॉट इज व्हाईट एनसर्कल्ड बाय रेड, पर्पल और ब्राऊन मार्जिन. म्हणजे सेंटर जर बघितला आपण तर व्हाईट कलरचा असतो आणि त्याचे मार्जिन रेड किंवा पर्पल कलरचे दिसतात. न्यूमरस स्मॉल ब्लॅक डॉट्स आर सीन ऑन व्हाईट सरफेस ऑफ लिजन विच आर फ्लावरिंग बॉडीज. ज्या फ्लावरिंग बॉडीज फॉर्म होतात त्यांना असेरवुली असं म्हणतात. मिनी लेजन्स कोएलेस अँड किल लार्ज लीफ पोर्शन in mid rib region, elongate, elliptical, red or purple region, which black acervuli are formed. Black acervuli मुळे मोठे लेजन्स किंवा स्ट्रिप्स फॉर्म होतात. Infected stem means split, open, show discoloration, which may be continuous over large area or discoloration giving a stem marbled appearance. म्हणजे ह्याचा अपिअरन्स मार्बल्ड अपिअरन्स आपल्याला स्टेम वरती सुद्धा दिसून येतो. स्टेम लिजन्स अल्सो शो असेरवुली. स्टेम लिजन्स जे फॉर्म झालेले असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला असेरवुली दिसून येतात ज्या की अँथ्रॅक्नोजच्या फ्रुटिंग बॉडीज असतात. इटिओलॉजी:
Mycelium fungus is localized in spots, assembly with long dark setae through the epidermis. Conidia forms are short, single-celled, and colorless. Conidia are short, hyaline, single-celled, vacuolate, and palette in shape. This is cycle. Fungus has wide host range and survive on the Johnson grass, Sudan grass, maize, barley, and wheat. म्हणजे भरपूर प्रकारच्या होस्ट वरती ही फंगस सर्वाइव्ह होऊ शकते. Also survives in seed and infected plant debris. Infected seed सर्क्युलर रेडिश स्पॉट दिसून येतात. जेव्हा लीफ स्टॉकच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं त्यावेळेस सिस्टमॅटिक इन्फेक्शन आपल्याला दिसून येतं. एअरड फॉर्मेशनच्या वेळेस सुद्धा अँथ्रॅकनोजचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे मग यील्ड मध्ये लॉसेस होतात. डिसीज सायकल. Primary source of infection is Conidia produced on infected plant debris and infected seeds. Most of the ही फंगस जी आहे ती सॅप्रोफायटिक आहे. त्यामुळे सॅप्रोफायटिक असल्यामुळे इन्फेक्टेड डेब्रिस वरती ते फीड करतात आणि इन्फेक्शन त्यामुळेच होतं. Secondary source of infection through airborne Conidia which are produced on first infected plant. Favorable condition continue. Rain temperature 25 to 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर रेनी सीझन असेल किंवा ह्युमिड कंडिशन असेल तर आपल्याला मोस्टली अँथ्रॅकनोजचं इन्फेक्शन दिसून येतं. इमेज मध्ये आपण दिसू शकतो की कशा प्रकारचे लेजन्स किंवा सर्क्युलर स्पॉट आपल्याला दिसून येतात. कधी कधी मोठे मोठे लेजन्स मध्ये सुद्धा हे फॉर्म होतात. मॅनेजमेंट. डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट डेब्रिस अँड कोलॅटरल होस्ट. क्रॉप रोटेशन विथ नॉन होस्ट क्रॉप. रेजिस्टंट व्हरायटीज SOV 162, CSV 17, Texas Milo and Teef Sudan. ज्याच्यामध्ये रेजिस्टंट जीन्स अवेलेबल आहेत. ट्रीट सीड्स विथ कॅप्टन और थायरम @ 3 ग्रॅम पर kg. स्प्रे क्रॉप विथ मॅनकोझेब @ 0.25% और कार्बेंडाझिम @ 0.1%. Last one, grain mold. It is also called as head mold or head blight. It is a fungal disease. It causes due to the fungus Curvularia lunata. Symptoms: rains during flowering and grain filling stage cause severe grain mold. जर फ्लावरिंग आणि ग्रेन फिलिंगच्या वेळेस रेनी सीझन असेल तर मोस्ट ऑफ द टाइम ग्रेन मोल्डचं सिव्हिअर इन्फेक्शन होतं. इन्फेक्टेड ग्रेन्स आर कवर्ड विथ पिंक और ब्लॅक मोल्ड अँड सच ग्रेन disinfected during threshing process. मोस्ट ऑफ द इन्फेक्टेड ग्रेन्स जे असतात ते पिंक आणि ब्लॅक मोल्डने कव्हर केलेले असतात आणि ज्यावेळेस थ्रेशिंग होतं त्यावेळेस नॉर्मल ग्रेन मध्ये ते मिक्स होतात आणि जे आपण नॉर्मल ग्रेन असतात ते सुद्धा कन्झम्पशन करण्यासाठी सारखे राहत नाहीत. ब्लॅकनिंग अँड डिस्कलरेशन ऑकर्स मेनली ड्यू टू इन्फेक्शन बाय कर्व्युलारिया लुनाटा. ही जी फंगस आहे ही 32 टाइप्स ऑफ जेनेरा सोर्गमवरती सर्वाइव्ह होत असतात. त्यामध्ये कर्व्युलारिया लुनाटा, फ्युजारियम सेमिटेक्टम अँड फ्युजारियम मोनोलिफॉर्म ह्या इम्पॉर्टंट फंगस आहेत आणि या फंगस हा सॅक्रोफायटिक असतात. दिस इम्पेअर्स क्वालिटी ऑफ सीड. यामुळे सीड्सची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. स्टोरेबिलिटी अँड जर्मिनेशन ऑफ सीड इज ड्रास्टिकली रिड्युस्ड. म्हणजे आपण जास्तीत जास्त दिवस याचा साठा करून नाही ठेवू शकत आणि जर्मिनेशनच्या वेळेस जर आपण हे इन्फेक्टेड सीड्स वापरले तर नंतर ग्रेन मोल्ड सीडलिंग्स आपल्याला दिसून येऊ शकतात. ग्रेन मोल्ड मोस्टली ग्रेन मध्ये जेव्हा मॉइश्चर जास्त प्रमाणात शिल्लक राहतं त्यामुळे ग्रेन मोल्ड फॉर्म होतो कारण त्या दोन ग्रेन मध्ये फंगस तयार होते. मोल्डी ग्रेन्स कंटेन टॉक्सिक मटेरियल मायकोटॉक्सिन. या ग्रेन्स मध्ये मायकोटॉक्सिन नावाचं टॉक्सिक मटेरियल असतं अँड दे आर अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड कॅटल फीड. इमेज मध्ये आपण पाहू शकतो की ग्रेन मोल्डचे इन्फेक्शन कशा प्रकारे होतं. जे रेड कलरचे ग्रेन्स फॉर्म होतात ते इन्फेक्शन ग्रेन मोल्ड मुळे किंवा कर्व्युलारिया लुनाटा या फंगसमुळे झालेलं असतं. हाय ह्युमिडिटी more than 90% causes frequent rains and temperature range of 25 to 35 degree during the flowering to grain development period are quite favorable for infection and mold development. Disease cycle. Due to extended rains of monsoon,
Developing grains are exposed to high humidity. This leads to infection by several fungi, Curvularia lunata under high precipitation and Fusarium monolithum under moderate to less precipitation. Primary source of inoculum, plant debris and parasites. Secondary source of infection, airborne conidia. Management of disease, adjustment of time of sowing. Resistant varieties there like GMRP4, MPRP13. Tolerant varieties like CSY4. Seed disinfection by थायरम @ 0.3%. सीड ट्रीटमेंट आपण करू शकतो थायरमची. हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप इमिडिएटली आफ्टर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी, म्हणजे ज्यावेळेस क्रॉपची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी येईल त्यावेळेस हार्वेस्टिंग लगेच करायचं. जास्त दिवस ठेवलं तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ग्रेन मोल्डचा प्रादुर्भाव दिसू शकतो. एअरबॉर्न इन्फेक्शन इन केस ऑफ इंटरमिडिएट रेनफॉल ॲट इयरहेड इमर्जन. Thank you.